विविध भारती पुणे मंदार कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत। पुण्यात कोरोनाच्या दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे। त्यामुळे शहरात दिल्लीप्रमाणे दुसरी लाट येण्याची शक्यता कमी दिसते। ती आलीच तरी सौम्य स्वरूपात असेल असं मत महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांनी व्यक्त केलं आहे। टाळेबंदी शिथिल केल्यानंतर पुण्यातल्या सार्वजनिक सेवा, बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये जनजीवन पूर्वपदावर आलं। परंतु मुखपट्टी न लावणं, सुरक्षित अंतर न पाळणं अशा प्रकारांमुळे कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता होती। विशेषतः दिवाळीच्या दरम्यान बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती। त्यामुळे ही संख्या वाढत दुसऱ्या लाटेसदृश परिस्थिती होईल असं भाकीत आरोग्य तज्ज्ञांकडून केलं जात होतं। मात्र प्रतिदिन रुग्णसंख्या 350 ते 450च्या दरम्यान राहत आहे। त्यामुळे पुण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाही। आलीच तर ती सौम्य स्वरूपात दिसून येईल असं डॉक्टर वावरे यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। सासवडमधल्या गराडे गावातल्या जात पंचायतीच्या 7 सदस्यांना सासवड पोलिसांनी आज अटक केली आहे। जात पंचायत भरवण्यास बंदी असतानाही ती घेऊन कुटुंबाला बहिष्कृत केल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आईच्या मालमत्तेच्या संदर्भातला निवाडा जात पंचायतीच्या समोर करण्यास विरोध केल्यामुळे एका महिलेला तिच्या कुटुंबियांसह समाजातून 1 वर्षासाठी बहिष्कृत करण्यात आलं होतं। 1 वर्षाच्या आत समाजात परत यायचं असेल तर 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रुपये दंड भरण्याची मागणी जात पंचायतीनं केली होती। याबाबत संबंधित महिलेनं पोलिसात तक्रार दिली होती। या प्रकरणी पोलिसांनी जात पंचायतीच्या सदस्यांवर काल गुन्हा दाखल केला होता। आज त्यांना अटक करण्यात आली। पुण्यात दीर्घकाळानंतर व्यावसायिक नाटकांची नांदी होत आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली नाट्यगृह उघडण्यास सरकारनं काही अटींवर परवानगी दिली आहे। प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाद्वारे नाटकांचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू होत आहेत। पुण्यातलं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व नाट्यगृह आणि चिंचवडमधलं प्राध्यापक रामकृष्ण मोहे नाट्यगृह इथं 12 आणि 13 डिसेंबरला हे प्रयोग होणार आहेत। या नाटकाच्या तिकीट विक्रीचा प्रारंभ प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत या 3ही नाट्यगृहांवर करण्यात आला। त्यांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट थांबवावी या मागणीसाठी गेले 7 दिवस सुरू असलेलं शेतकरी संघटनेचं धरणे आंदोलन काल रात्री उशिरा स्थगित करण्यात आलं। पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली। बाजार समित्यांमध्ये अवाजवी हमाली, छुपी अडत वसुली, बनावट पावत्या, रोख पैसे दिल्यास बटावा रक्कम कापणं असे प्रकार सुरू असल्यामुळे शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं होतं। पणन सहसंचालक कोकरे यांनी सर्व जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना दोषी आडते आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे कांदा, दुधी भोपळा, कोबी, फ्लॉवर, वांगी, कारली, दोडका आणि मटारच्या भावात घट झाली आहे। आज गुलटेकडीतल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थानिक भागासह कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश इथून 70 ते 80 ट्रक फळभाज्यांची आवक झाली। आवक वाढली असली तरी मागणी स्थिर असल्यामुळे त्यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 15% घसरण झाली आहे। हरभरा जुडीची आवक वाढली आहे। इतर पालेभाज्यांमध्ये मंदी असून कोथिंबिरीची 2.25 लाख तर मेथीची 1.25 लाख जुड्यांची आवक झाल्यामुळे भाव खाली आले आहेत। पुण्यातल्या किमान तापमानात घट सुरूच आहे। पुण्यात आज हे तापमान 10.4 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। हे तापमान राज्यात सर्वात कमी होतं। कमाल तापमान 30 सेल्सिअस इतकं होतं। उद्या कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 12 सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज असून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे। तर हा होता आजचा पुणे वृत्तांत। यानंतर उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया विविध भारतीवर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये। पण तत्पूर्वी एक आवाहन, कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही। म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी। नमस्कार।